ओमकारजी शेट्टे सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. मागच्या दिवशी आपण जाऊ पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला भावाळे ब आणि दुसऱ्या बाजूला नांदकर असे दोन बलाढ्य संघ सध्या एकाच बेल्ट मधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टॉस जिंकून नांदकर संघाने प्रथम बॅटिंग घेतली आणि आता आमंत्रण दिलं प्रतिस्पर्धी टीमला फिल्डिंग करण्यासाठी आणि आता भावाळे संघ देखील सज्ज झालेली आहे. सलामीची जोडी मैदानावरती मोरेश्वर सुतार आणि अक्षय थेटे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे नवनाथ मुकणे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नमस्कार मंडळी. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण येतो आणि आता बरोबर 3:50 या ठिकाणी होत आहेत. पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आता ऑलरेडी 3 मॅचेस आपण कव्हर केलेत आणि आता हा चौथा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हरची ही देखील मॅच. सेकंडला मोरेश्वर सुतार आणि नॉन सेकंडला अक्षय थेटे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑफ. 5 ओव्हरची मॅच. पंचांना देखील विनंती राहील की आपण लवकरात लवकर प्रत्येक संघाला विनंती करा, कारण जेणेकरून आता आपल्याला अजूनही या मॅच नंतर 3 मॅच कव्हर करायचे आहेत. मॅच ऑन. गोलंदाज नवनाथ मुकणे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल मोरेश्वर सुतार साठी पॅचच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला सरळ पाठवले बॉल ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या दिशेने. एम्पायर सिग्नल 4 रन. कुठे कोणत्याच गोष्टीची कमी आपल्याला भासू दिली नाहीये. खरं तर व्यवस्थापन टीमच्या कमिटीचं या ठिकाणी आपण विशेष कौतुक केलं पाहिजे या बाबतीत, कारण 5 दिवसीय स्पर्धा आपण पाहतो आणि या 5 दिवसीय स्पर्धेमध्ये आपण पाहतो एकत्रित 40 संघाला एकत्र करणं फार मोठी गोष्ट आहे. आणि सध्या बाळूशेठ बोराडे अँड ऑल टीम सर्व सहकार्याने मात्र अप्रतिम मेहनत केली आहे. यावेळी सॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल. यष्टी रक्षक आणि अगदी आपण पाहतो त्याच्या पाठीमागे जे खेळाडू प्रयत्न करतात. शेवटच्या क्षणाला चेंडू पॉज केलंय, थांबवलंय. धावा मिळतील इथून एकंदरीत 2. बॅटिंग करत असताना स्ट्रायकेंडला मोरेश्वर सुतार आणि त्याच्या साथीनं अक्षय. ही सलामीची जोडी आहे. ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतो नांदकर टीमच्या वतीनं. पहिलं षटक नेहमीप्रमाणे गोलंदाज नवनाथ मुकडेच्या खांद्यावरती आहे. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. बळेल एक सिंगल धाव. शांत क्रिकेट सध्या तरी आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र इथे सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. मागचा सामना तुम्ही जर पाहिला असेल 12 बॉल 22 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला. म्हणजे 11 बॉल 16ची गरज असताना ते इक्वेशन असताना त्या धावा थांबवण्यात आल्या बामन डोंगरी संघाच्या वतीनं. चांगली गोलंदाजी अप्रतिम आपण पाहतोय. त्याचा ऍडव्हान्टेज प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी मिळेल, कारण विकलपट्टी त्यांना देखील साथ देते. प्रत्येक गोलंदाजा ठिकाणी आपण पाहतो अक्षरशः आगीचे निखारे टाकतात. बॅटर्सला रोखण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, 2 सिंगल. संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचली आणि आता गोलंदाज आपण पाहतो नवनाथ चांगली गोलंदाजी करतात. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिलं P1चं हे षटक आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरजाड बदलापूर यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर यांच्याच नावानं ही स्पर्धा आपण पाहतो. नगरसेविका चषक. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चेंडूवरती नजर ठेवत असताना काय प्रतिम झेल त्या ठिकाणी टिपले. ग्रेट कॅच. योगेश भालेकर होते. अगदी आपण पाहतो एक जबरदस्त क्रिकेटर आणि त्याच्याच वतीने टिपण्यात आली आहे एक सुंदर झेल फलंदाज बाद.
तर म्हटल्यानंतर चुका त्याच्याकडून होणार नाही आहेत कारण अगदी आपण पाहतो अनेक क्रीडांगण ज्या खेळाडूने गाजवली आहेत स्वतःला स्ट्रेच करत असताना अगदी आपण पाहतो जागेवरती उभा राहिला आणि आताचा पिसारा फुलवत असताना काय झेल त्यांनी या ठिकाणी सामावून घेतलेला आहे. संघाची धावसंख्या एक बाद पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 1-9. नांदकर संघ सध्या बॅटिंग करते. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. आज अनेक दिग्गज संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक संघ आपण पाहिलं तर गावदेवी दिवे संघाने एक मॅच जिंकली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोरसई ई संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि आता मागच्याच मॅच मध्ये बामण डोंगरी या संघाने देखील एक मॅच जिंकलेली आहे. म्हणजे हा चौथा सामना प्रेक्षकांच्या या ठिकाणी भेटीला आलेला आहे. गोलंदाज योगेश भालेकर. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फटका प्रतिभा आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ वारेशी बार सलाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना पहिला दर्जेदार बिगिट षटका. टीम नांदकर संघाला 6. मोरेश्वर सुतार सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मयूर आलेत परंतु सध्या तरी मोरेश्वर सुतार मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक चांगले क्रिकेटचे प्रशिक्षक देखील आहेत. सध्या आपण पाहतो बदलापूरमध्येच गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलवरती सध्या कार्यरत आहेत. क्रीडा शिक्षक म्हणून त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागली. कव्हरच्या दिशेने का प्रतिम झेल टिपलाय. वड कॅच ग्रेट कॅच आणि आता फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम नांदकर संघाला. या मॅचची प्राइज विकेट मोरेश्वर सुतार फलंदाज बाद. षटकार आला आणि या षटकारानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम एफर्ट पाहायला मिळालाय. अनबिलिव्हेबल कॅच. सध्या तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ओमकार दळवीने तो झेल त्या ठिकाणी टिपलेला. कौतुक त्याचंही करावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. त्यानंतर आता गोलंदाज योगेश भालेकर त्याच्या विरोधात पहिलाच बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेचच त्याने कमबॅक देखील केलेला आहे. संघाची धावसंख्या 15. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी खरं तर आपण पाहतो 2 विकेट्स गमावल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोळीला आपण पाहतोय. राऊंड विकेट स्विच करण्याचा प्रयत्न योगेश भालेकरने अगदी आपलं पाहतोय कित्येक सामने आपल्या संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत आणि काय कमालीची गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. अगदी आपण पाहतो वेग प्रचंड आहे. मेरिटनुसार हे षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. प्रभावशाली गोलंदाजी आहे. आडव्या बाटने कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे. घरपोच सेवा फलंदाज ठिकाणी होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. नांदकर संघाला लागणारा हा 3रा धक्का.
आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. जबरदस्त एक आयोजक आणि पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांचे अत्यंत जबरदस्त मित्र नरेश यशवंतराव आपली या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती चालू आहे आणि योगेश पालेकरने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. आणखीन एक बॉल अगदी आपण पाहतो गुड लेंथ वरती टाकण्यात आला. तोपर्यंत हा डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक आणि आता संघाची धाबा संख्या अगदी स्थिर पाहायला मिळते आहे ती फक्त आणि फक्त 15 धाबा. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 to go. धाबा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा ती स्थिरावली आहे 15 या आकड्यावरती. आणि आता शेवटचा अंतिम बॉल तो देखील राहिला गोलंदाज योगेश पालेकरच्या नावावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहतोय 2 गडी गमावल्यानंतर धावा धाव फलकावरती आहेत 15. टीम नांदकर संघाची. या संघासमोर फाईट करेल. 2 षटकांमध्ये 15 धावा धावफलकावरती. सध्या आपण पाहतो धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न भावाले संघाचे गोलंदाज करतात. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. कॉट बिहाइंड फर्स्ट नाही परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल टीम नांदकर संघाला. फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. मुख्य आयोजक बाळूशेठ बोराडे यांच्या या ठिकाणी आगमन या ठिकाणी झाले. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सह आयोजक कल्पेश मोगे यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. धावसंख्या धावफलकामध्ये 15 धावा आहेत आणि आता पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करते टीम भावाळे. प्रतिस्पर्धी टीमला नांदकर संघ आपण पाहतो थोडसा अडथळे सापडलाय. चांगला स्ट्रोक समोर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. बॅटिंग करता सरस संकेत देव बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इन ॲट नंबर 6 च्या पोझिशनला आपण पाहतोय. संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील टीम नांदकर संघासाठी. पहिल्या सत्रात आपण आहोत. शांत खेळ स्लो स्टडी हे समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नांदकर संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. हो सफल झाले. अडबा पाटने त्या ठिकाणी फटका खेचायचा होता. संपर्क नाही आहे. रूम क्रिएट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही आहे. तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आता पुन्हा एकदा स्थिर पाहायला मिळते. जवळ जवळ 90+ धावसंख्या आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो चांगली जागा या ठिकाणी बनवण्यात आली आहे. बॉल चाललाय सरळ फाईन लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या मधोमध एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आलेला दर्जेदार नेत्रदीपक चौकार.
थँक्यू. ओ क्लीन बोल्ड फलंदाज ठिकाणी होईल बाद. यष्टा उद्ध्वस्त करत असताना आपण पाहतोय बॉलिंग टॅक वरती सुजितने जबरदस्त कारनामा केलाय. चौकाराला दिलेला क्विक रिप्लाय. फलंदाज OUT बाद. थँक्यू बाळूशेठ बोराडे यांच्या नावाची चर्चा तर व्हायला हवी. कारण सध्या आपण पाहतो अनेक या ठिकाणी आपण पाहतो परिस्थितीला ते सामोरे गेलेले आहेत आणि आता सध्या ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे बाळूशेठ बोराडे यांचा तितकाच महत्वाचा रोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आपण दिवस क्रमांक 3 मध्ये आहोत आणि आता पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला भावाळे तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतो नांदकर. संघाची धाबत संख्या फलकावरती आहे 20. गोलंदाज सुजित लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक होते चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात मिड विकेटला परंतु बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. इट्स मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. गोलंदाज योगेश संघाच्या वतीने आपण पाहतो सांघिक कोठ्यातील हे चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अवघ्या 4 मिनिटांमध्ये योगेश भालीकरला हे षटक टाकावं लागणार आहे. कारण टाइम सेट आहे. काउंटडाऊन चालू आहे. लक्षात असू द्या. भावाळे ब हा संघ आपण पाहतो सध्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट यॉर्कर आणि सरळ चेंडू जाऊन आदळला एस्टांवरती. आणखीन एक क्लीन बोल्ड फलंदाज बाद. थँक्यू. चला बामण डोंगरी संघाचे कॅप्टन आणि गोरसे अ संघाचे कॅप्टन या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच थोडंसं आपण शेड्यूल या ठिकाणी चेंज करतो. आयोजकांच्या सूचना आलेल्या आहेत कारण लगेचच ही मॅच संपल्यानंतर विजेता संघ अगदी सेकंड राऊंड लगेच खेळू शकणार नाहीये. त्याच कारणास्तव आपण बामण डोंगरी आणि गोरसे अ या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळवणार आहोत. लक्षात असू द्या दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी यायचे. हरीश केणे आणि दुसऱ्या बाजूला तेजस मात्रे अँड ऑल टीम. लक्षात असू द्या नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती योगेश भालेकर एक
नामांकित अष्टपैलू खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. अगदी आपण पाहतोय वेगवान चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न तो करतोय आणि सध्या पॅटरला थांबवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये अप्रतिम त्याचा पाहायला मिळालाय. फक्त 9 चेंडूंमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. हो पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सहमत नाही आहेत. अगदी आपण पाहतो पिचिंग थोडी आपल्याला बाहेर पाहायला मिळते. त्याच कारणास्तव पंच हे दर्शवतात की लेग वाईज एक सिंगल मिळेल आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 27-27. सिंगल आली आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या 28. सिग्नल पाईट बॉल. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. खरं तर पहिली इनिंग तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की पहिल्या डाबामध्ये किमान 45 ते 50 धाबा बनवण्याचा प्रयत्न नादकर संघ अजूनही वेळ गेलेला नाहीये. बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न. बॅटची अतलीकडे आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपन्न झालाय आणि धाव फलकावरती 29 धावा टीम नानकर संघाची 6 बाद 29. मिड इनिंगमध्ये आपण टॉस संपन्न करतो याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर टॉससाठी पोहोचायचं आहे. जो संघाचा कॅप्टन इथे उपस्थित नसेल त्यांच्या विरोधी संघाला आपण टॉस विन देणार आहोत याची आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. चला शेवटचा अंतिम षटक आहे. आता गोलंदाज अमोल किडेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 5वं षटक राऊंड विकेट. पहिला बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बेगर आलेत लॉंग ऑनच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतं. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये टीम नांदकर करते कारण प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतो त्याच विभागातून आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये भावाळीब एकाच कॅलिबरचे 2 संघ आपण पाहणार आहोत. यावेळी सॉन साईडला कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आहे. माफ करा आणि आता एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी आपण पाहतो थोडंसं फंबल क्रिकेट आणि एक सिंगलला धाव मिळेल. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. सध्या तरी आपण पाहिली तर बॉलिंग ट्रॅक वरती अमोल किणे चांगली गोलंदाजी करतात. योगेश फालेकर यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. डॉट बॉल 31 धावा धाव फलकावरती आहेत. राऊंड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये फटका चालला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगळे आलेत. एकच धाव. सेकंडचा कॉल
फलंदाज बाद. आपण पाहतो विधी 11 भावाळे बी विवेक तरे आषाढी गावचे त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ओ याच दरम्यान आपण पाहतो बाटशातली कडा लागली. चेंडू समोर चालला घरंगळत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंड दुसऱ्या धावेसाठी पलटलेत परंतु आता नकार देण्यात आलाय. एकच धाव मिळेल. धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 33 धावा आहेत. 29 बॉलचा खेळ जवळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 33 धावा नांदकर संघाच्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय थेटे स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर बोरेश्वर सुतार आणि आता प्रत्येक बॅटर या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चलमय आया असं सगळीकडे असताना फलंदाज बाद होत गेले आणि आता शेवट देखील राहिलाय तो गोलंदाजाच्या नावावरती फलंदाज बाद. चे 34 धावांचं लक्ष आणि नांदकर संघाला
2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. 12th मॅन कंपल्सरी ड्रेसिंग चेसिंग या सगळ्या गोष्टी काही कंपल्सरी आहेत, लक्षात असू द्या. काही नियम आहेत आणि त्या अंतर्गत या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे जेव्हा भावाळी ब संघ विधी 11 मैदानाच्या आतमध्ये उतरेल, पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर जितक्या धावा असतील त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. चला द्वितीय सत्राला सुरुवात होईल. या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, या धावा डिफेंड केल्या जातील, हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये करूया थोडंसं परिवर्तन. ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बाहेजी धुळे सर आणि थँक्यू सो मच ओमकारजी शेटे यांचा आवाज तुम्ही ऐकताय खेळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये. 34 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकत असताना बॅटिंग करत निर्णय फसला की काय. नानकर नित्य 11 नानकर हा संघ तुम्ही पाहताय. बंटी शेठ मेहर यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय आणि खरं तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहिला, परंतु 33 धावांवरती आपण पाहतोय धावफलक पूर्णपणे थांबलंय. आणि आता 33 आकड्यावरती धावफलक थांबले. 34 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल होतीये. निखिल केणे च्या साथीनं योगेश भालेकर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. बॉडी ट्रॅकवरती गोलंदाज ओव्हर नंबर 1 चा खेळ. प्रगतीपथावरती गोलंदाज अक्षय कोळी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यातून दोन्ही संघ बिलॉंग करतात. चांगला खेळ आजवर दोन्ही संघाने दाखल आहे. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता 34 धावा चेस करण्यासाठी दाखल झालेत. चला टॉस आपण घेतोय. मी माहिती धुळे सरांना विनंती करेल आपण टॉक्स बॉक्समध्ये जॉईंट व्हा. नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करतोय. बाळूशेठ बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. त्यामुळे विनंती करेल बॉल तयार. अक्षय कोळी तर समोर योगेश भालेकर. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुढे येतात. एक सिंगल मेल. 34 धावा चेस करायच्या 5 ओव्हरमध्ये. चला आपण टॉस करू. टीम जीवदानी बामण डोंगरी आणि जय बजरंग गोरसे ए. चला या आपण टॉस करू. एका बाजूला बंटी दादा आणि हेमांगीताई असं एक स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेला आहे. बंटी दादा असा कॉल आणि बंटी दादाच या ठिकाणी आलेला आहे. टॉस जिंकलाय, फक्त निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, कारण मॅच देखील स्टार्ट होते. 4 ओव्हरची मॅच असणार आहे, लक्षात घ्या. थँक्यू सो मच. पहिला धक्का लागतोय. निखिल केनेला मैदान सोडावं लागेल. फर्दच बात एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लक्षात घ्या, आज जे संघ खेळतात पहिल्या दिवसापासून आम्ही ही अनाउन्समेंट करतोय. या स्पर्धेमध्ये मालिकेवरसाठी एक बाईक 2 व्हीलर ती देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. परंतु त्या धावा त्या बाईकसाठी मालिकेवरसाठी आपण फक्त 3च मॅचच्या धावा काउंट करतोय. याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी या 3च मॅचच्या धावा काउंट केल्या जातील. याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिला धक्का टीम बाबाळे ब संघाला. फर्दच बाद. वेदांत गुळवी आता दाखल होते. या मॅचमध्ये टार्गेट तेवढं मोठं नाही आहे,
परंतु या बाचमध्ये नांदकर नाव कुठे छोट आहे हे देखील विसरून आला नाही आहे. अक्षय कोळी त्यानंतर अक्षय थेटे असे चांगले चांगले गोलंदाज तुम्हाला पार भेटतील बॉलिंग ट्रॅकवरती. त्यामुळे या 34 धाबा सहज सामना सोडणार नाही आहे. नांदकर देखील या बाचमध्ये दूरवरचा प्रवास करत असताना ते देखील दाखल झाले. त्यामुळे इथून चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल यातली मात्र शंका नाही आहे. रॅट नंबर 3 वरती वेदांत गुलवी दाखल होतो. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याची ओळख आहे आणि जेव्हा जेव्हा संकट त्याने सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग त्याने केली आहे. आज निखिलकडून अपेक्षा भरपूर होत्या कारण आज आपण जर पाहिलं तर संघाचा ट्रम्प कार्ड ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो सूरज केने टीममध्ये नाही आहे, परंतु त्याच्या गैर उपस्थितीमध्ये भालेकरचा वार आपण पाहिला आहे. गोलंदाजी करत असताना काय कमालीचं षटक त्याने हाताळलं आहे आणि नुकताच आपण पाहिलं असेल तर पालेगावची स्पर्धा गाजवली आहे. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आपण पाहिला आहे. इथे पुश केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठमोरा नाही थांबणार, बॉल सीमारेषा पार चौकार. वेगाला पुढे सरकतोय. टीमची टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ओ अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. या बाजपते फ्री हिटचा बॉल उघड्या डोळे पाहणे. पुढचा बॉल फ्री हिट. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय कोळी कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू होता परंतु त्यानंतर आपण पाहिलं इथे डिफेन्सिव्ह पवित्रा घेण्यात आलाय आणि अखेर नो बॉल. बरोबर यार राईट मोर द विकेट. ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिडॉनला खेळाडू उपस्थित. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक पार मेल. टीमची टोटल 9 धावा. 34 धावांचं टार्गेट या बॅचमध्ये. बॉल तयार. राईट नंबर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि केर आता क्षेत्ररक्षक रुसलाय कारण कॅच जरी ड्रॉप. 18-63-65 18-63-65. बरोबर यार. हलक्या हाताने बॉलला ढकललाय, ऑन साईडला पुश केलाय. लॉंग ऑन वरून खेळाडू पोहोचेल, बॉलला फेक करतोय दरम्यान ऍक्च्युअली सिंगल धाव एकपटी जाते आणि सिंगलच्या साथीनं धाव फलक पुढे विसरतोय. टीमची टोटल जम पोहोचली स्कोरबोर्ड वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि 34 धावा चेस करत असताना पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यापुढे या मॅचमध्ये अजून आपण पाहतोय 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 24 बॉलमध्ये धावा चेस करावा लागतील. 22 धावाची गरज आहे. 24 बॉल 22 धावा. क्या बात आहे. समालोचन आवडलं म्हणून ओमकार शेट्टी सरांकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज झालंय माझ्यासाठी. धन्यवाद.
बॅटची कडा आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाही आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता सिंगल डॉट बॉल येतोय. आउट नंबर 2चा खेळ. बॉल ट्रॅकवरती अक्षय थेटे भिवंडी ग्रामीण. त्यानंतर खुल्या गटातून देखील नेहमीच चांगला खेळ अक्षय थेटेने खेळलाय आणि आता तोच गोलंदाज बॉल ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल दाखल झालाय. तर समोर भालेकर पालेगावची स्पर्धा गाजवली आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर बुलेट बाईक त्याने जिंकली आहे. 2026 मध्ये तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एरियावरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. सलगचा दुसरा डॉट बॉल. बरोबर यार 2 बॉल सलग आता डॉट टाकलेत. हा ट्रॅकर बॉल अल्बा बाट खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक वेटण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता धाबा आणि धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 3 एक पडला तिसरीचा प्रयत्न होतोय आणि आय थिंक काहीशे खेळाडू सांगतायत की हा चौकार आहे परंतु आपण चेक करू. चला 4 धाबा तशी बी आलेत. त्यामुळे 4 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. 16 धाबा. धावफलकावरती पार मिळतील. सर्वेश उदय राणे यांचं आगमन झालं. वेलकम. बामन डोंगरी पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. बोलतो यार राऊंड विकेट. या आपल्याला देखील गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. LBW च्या स्वरूपात इथून मैदान सोडावं लागेल. योगेश भालेकरला देखील अजून एक धक्का लागतो. टीम विधी 11 जय बजरंग भावाळे बी संघाला फलंदाज बाद. 36चं टार्गेट असताना 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कमाल केली आहे. 37 धाबाचं टार्गेट होतं आणि त्या मॅचमध्ये देखील त्या धाबा थांबवल्या होत्या टीम नांदकडनं. हे चित्र आपण पाहिले कालच्या दिवसामध्ये. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती नवनाथ मुकणे दाखल होतोय. बरोबर तयार. अक्षय पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता पंचांनी घेतलाय तिसऱ्या पंचाची मदत. नक्की तिथे घडले काय. चला डांगरे सर आपण चेक करू. बॅट पोहोचली आहे की इथून मात्र पुन्हा एकदा परतावं लागेल. बाघारी वेदांत गुळवीला या बॅचमधून.
तर एक्झॅक्टली घडलं आहे असं. डायरेक्ट हिट झालं नो डाऊट ॲट ऑल. फक्त ज्यावेळी बेल्स फ्लाय झालेत ना, हिट अगदी खालच्या भागाला झाला ग्राउंड लेवलला आणि बरोबर फ्रंट आणि साईड कॅमेऱ्याच्या दोन्ही ठिकाणी फिल्डर्स आहेत. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन असेल तो आपण द्यावा. नॉट आउट. त्यामुळे आता एक धाव एक बडी जाईल. बोलो तयार अक्षय. पुढचा बॉल लेग स्टिकच्या थोडस बाहेर. त्यामुळे पंच सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव पलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मयूर मेहर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. 18 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल हा ट्रॅकर आणि पॉइंटला खेळाडू उपस्थित. अखेर जेल टीपला त्यामुळे इथून आता मैदान सोडावा लागेल. वेदांत गुडवीला देखील फरंदच बाद. दौ 18 बॉल आणि 18 धाबाची गरज या मॅचमध्ये. अठरा बॉल आणि 16ची गरज आहे कारण 2 धाबा मी पॅडलीच्या ऍड केल्या. त्यामुळे आता 16 धाब्याची गरज आहे. बरोबर तयार. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल खेचलाय. आडवा बाटण्या मिड विकेटला शुभमचं केलंय भव्य स्वागत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो षटकार. स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहताय प्रवीणजी गाडे देखील या बातचा आनंद घेत आहेत. त्यांचे वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा. बाळूशेठ बोराडे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. त्याच्या साथीला नरेशजी गाडे असतील, धीरेजी बोराडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. उमेशजी मेहर असतील. नेहमीच या स्पर्धेमध्ये विशेष प्रेम राहिलं आहे त्यामुळे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक खूप चांगली स्पर्धा करता आपण पाहतो. या स्पर्धेचं ही पहिली स्पर्धा अशी असेल की ज्या वेळेस आपण पाहिला असाल खरं तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे
इलेक्शन तोंडावरती होते. इलेक्शन संपन्न व्हायच्या आधी DDP छापली होती बाळू बोराडेनं आणि अखेर हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवनाथ मुकणेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. चार धाब्याची गर्दी या बाचमध्ये. शुभम गोपनी सारखी बॅट फिरवली आणि नवनाथला खरं तर रिझल्ट कळला होता त्यामुळे तो निघालाय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती अमोल केने आता दाखल होतोय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. गोरसई ए च्या विरोधात संघ खेळताना दिसेल बामण डोंगरी. पुन्हा एकदा एका बाजूला भिवंडी तर दुसऱ्या बाजूला पनवेल. क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपण पाहिला आहे. सकाळच्या सत्रामध्ये 1-1 सामने दोघांनी जिंकलेत. त्यामुळे आता हा सामना रंगेल. 4 ओव्हरची मॅच होईल याची आपण नोंद घ्यायची. बॉलर तयार. चांगला फटका खेचलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि अखेर अजून एक चांगला जेल टिपलाय. त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. जोगेंद्र भालेकर जोगेंद्र दाखल झालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 4 धावा इथून जमा करायच्या या मॅचमध्ये. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं शुभमनं. पहिला बॉलवरती षटकार आला होता परंतु फक्त आणि फक्त धावा खर्च केला त्यानं 12. हॅलो या सर्वांना सन्माननीय सुभाजी जमदारे यांच्या या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपली सहर्ष मनपूर्वक स्वागत. नगरसेविका चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि सेकंड राऊंडची आता पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांना फाईट करेल जय बजरंग गोरसई ए. या 2 टीम मध्ये मॅचला लगेच सुरुवात होणार या सामन्यानंतर. या आपण जाऊया कमेंट बॉक्स मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. ओव्हर नंबर 4 अक्षय थिटे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. 4 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. बाबाळे ब च्या विरोधात नांदकर या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. टार्गेट थोडंसं छोटं आपण पाहिलंय. ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आणि अखेर हा झेल इथे टिपलाय. त्यामुळे अजून एक झटका लागतोय. फलंदाज बाद. अक्षय थेटेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय साहिल जाधव. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आता मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये साहिल वरती विश्वास दाखवलाय त्यामुळे तो मैदानावरती दाखल होतोय. 11 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. सुजित जाधव देखील मैदान सोडतोय त्यामुळे इथून आता जिम्मेदारी वाढली आहे. अक्षय थेटे चांगला क्रिकेट आतापर्यंत अक्षयने या मॅचमध्ये खेळला आहे.
11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. बाजमध्ये 11 बॉलमध्ये 4 धाबा चेस करावा लागतील. पुढचा बॉल हलक्या बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता आणि साहिल जाधवला देखील मैदान सोडावं लागेल. हा सामना रंगतोय कारण अक्षयला तुम्ही पाहता, अक्षय थेटे मी आधीच म्हटलं होतो एक नामचिन्ह खेळाडू आहे. या बादमध्ये अजूनही आपण पाहतोय. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धाबा चेस करावा लागतील. विकेट आतापर्यंत आपण पाहतोय 7 विकेट गेलेत. नवीन बॅटर ज्या फलंदाजाला मैदानाच्या मध्ये पाहण्यासाठी आम्ही कित्येक वर्ष वाट पाहिली आहे, तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. रणजित पाटील मैदानावरती दाखल होतोय. अशा अपेक्षा होत्या हा खेळाडू मैदानावरती कधी दाखल होईल आणि आज संघाला गरज भासली आहे या महत्वाच्या मॅचमध्ये. तो रणजित पाटील मैदानावरती दाखल झाला आहे. बोलू तयार. या वेळेला देखील 1 बॉल डॉट बॉल. अजून एक डॉट येतोय. या बादमध्ये तुम्ही पाहताय पूर्णपणे कमबॅक अक्षय थेटेचा. तुम्हाला बाल बेल सलगचा 3रा बॉल आता डॉट टाकलाय. 2 विकेट काढले त्यामुळे सामना रंगतोय मैदानावरती. रणजित पाटील मैदानावरती दाखल झालाय. काही सकाळ मात्र देतोय मैदानावरती. नवनाथ मुकडेच्या बॅटमधून 2 षटकार आले त्यामुळे तो खेळाडू अजूनही उपस्थित आहे. या बॅचमध्ये सामना रंगतोय. जोगेंद्र भालेकर नवनाथ आऊट झाला. 2 षटकार मारत असताना खूप चांगला खेळ नवनाथनं दाखवला. या बॅचमध्ये आपण पाहतोय फक्त धाबा 4 चेस करायचे परंतु इथून अजूनही संघर्ष. ऑन साइडला खेचलाय, फटका फसलाय, खेळाडू उपस्थित, झेल टिपलाय. त्यामुळे आता सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे त्यासाठीच प्रेक्षक वर्ग दाखल झाले. तुम्ही पाहताय नगरसेविका चषक मी आधीच म्हटलं होतं हे क्रीडांगण असंच आहे. इथे स्पर्धा रंगतात, इथे मॅचेस रंगतात आणि आता हा सामना देखील रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मंदिरावरती दाखल झालाय ओमकार दळबी. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक खेळाडू दाखल होतोय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे सांगितलं. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय अजूनही 8 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 4 धाबाची गरज. खरतर संघ अडचणीत सापडलाय. आता बावाळे बी या मॅचमध्ये BD 11 बावाळे बी च्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती. नेत्या 11 नांदकर या 2 टीमच्या दरम्यान कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर 34 धाबा चेस करत असताना समोरच्या संघाला घाम फोडलं होतं नांदकरनं. त्यामुळे तो सामना काल जिंकलाय. धाबा डिफेन्स करत असताना या मॅचमध्ये देखील आता या धाबा आपण पाहतोय खरं तर चेस करत असताना संघ अडचणीत सापडलाय. नानकरचा आहे ना आजवरचा हा इतिहास आहे. ती चर्चा आम्ही प्रशांत सोबत करत होतो. मला आजही आठवतं केंद्रीय मंत्री चषक 92 टीममधनं नानकर जेव्हा चॅम्पियन झाली ना, पहिला मॅचमध्ये याच मैदानावरती सम्राट 11 नावानं जाई खेळली. 2 लाखाचं टायटल जिंकलं. त्या जाईच्या अगेन्स्ट 6 ओव्हर 36 बॉल आणि 36 डिफेंड करून पहिला सामना जिंकून याच टीमनं ते टायटल केंद्रीय मंत्री चषकाचं जिंकलं होतं. आणि आता मॅच रंगात आली. याचं कारण विकेट्स 2 बाकी आहेत, रन्स 4 आणि अक्षय ठेटेनं 3 विकेट्स काढलेत, 1 डॉट बॉल टाकला. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, लाईन खराब. त्यामुळे पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली आहे. 2 बॉलमध्ये 1 विकेट जर काढली तर अक्षय थेटेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दया कोळी यांच्या बाजून ते कॅश प्राईज देण्यात येईल. त्यामुळे आता विकेट महत्वाची आहे. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघाचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. मी आधीच म्हटलं होतं एका जंगलातील 2 वाघ मैदानावरती खेळत आहेत. भिवंडी तालुक्याचं क्रिकेट तुम्हाला असंच पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. एसएनच्या बागून मोरुश्वर सुतारला तुम्ही पाहताय जो मात्र पूर्णपणे इथून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता सेट करत असताना नवीन बॅटर मैदानावरती ओमकार दळवी. डावकुऱ्या आताचा फलंदाज. 3 धाबाची गरज. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता त्यामुळे तुम्ही पाहता इथून अजून एक डॉट बॉल. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ना अगदी टेस्ट क्रिकेटचा फील काय तर मग नानकर आणि भावाळ्याची मॅच.
पडल्यानंतर जो त्यानं वल्लभ केला, टॉस देखील झाला होता बॉल. आता थेटर रिक्स उचलतोय, त्याला माहिती आहे अवॉर्ड पाहिजे तर इथे धोके पत्करावे लागतील. आणि अगेन्स्ट लेफ्टी बॅट्समन आहे ना, तो अक्षय थेटेला देखील धोका आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे आता मॅच पुढच्या ओव्हरमध्ये घेऊन जायची आहे, तर बाउंड्री लाईनवरती फिल्डर्स पॅक पाहिजेत. ऑन साईडला त्यांना 4 लावलेत, एक डीप मध्ये स्वीपर कव्हर आहे राहुल, आणि जबरदस्त आहे बॅटल रंगलाय. हा बॉल आहे ना, मागचे 5 बॉल ज्या गोष्टीची आपण वाट पाहतोय, हा 6वा तो येईल का, या बॉल नंतर ती चर्चा आपण जरूर करू. आणि 4 बॉल कोणती रन नव्हती, हा यॉर्कर, याचीच चर्चा करत होतो की याची वाट पाहिली जाते, आणि तो यॉर्कर आलाय. मात्र रन्स योगेंद्रनं घेतलेली नाही आहे, त्यांना योगेंद्रनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आणि अक्षय थेटेच्या या ओव्हरमध्ये जिकडे 12 मध्ये 4 पाहिजे होते, फक्त एक व्हाईट बॉलची धाव आणि तब्बल 3 विकेट्स अक्षय थेटेनं काढलेत. म्हणजे कॅलिबर काय ना नानकरच्या क्रिकेटचं, नानकर किती फाईट करू शकते ते मैदानावरती त्यांनी दाखवलंय. मात्र जोगेंद्रचा जो आत्मविश्वास आहे त्याचं कौतुक व्हायला हवं. इकडे रन्स बनणार होती, त्यानं नकार केला. त्याला माहिती आहे एका फटक्याचं काम आहे, 6 मध्ये 3 करायचे आहेत, अजून विकेट इन हँड 2 आहेत. आणि जर का येत्या 3 बॉलमध्ये डेट ओव्हरमध्ये विकेट आली ना, तर आज जो जहानुमान एरनजाडनं मेहनत केली आहे, जी स्वप्न पाहिली आहेत, आणि ती सगळी स्वप्न आहेत ना, नगरसेवक चषकामध्ये पैसा वसूल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावेची गरज आहे. आणि त्यानंतर अगदी जर अजून एक चर्चा झाली तर 2 रनची पॅनल्टी ती देखील लागली आहे. बट आता ती पॅनल्टी सध्या मॅटर करत नाही आहे. बाळूदादा बोराडे यांच्याकडून एक पारितोषिक आहे. जर हा सामना नानकरनं जिंकला तर मोरेश सुतार आणि टीम नानकरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बाळूदादा बोराडे यांच्या वतीनं दिला जाईल. राहुल, खूप क्लोज चालली आहे मॅच, पैसा वसूल नगरसेविका चषक आहे. मागचे दोन्ही सामने हाय व्होल्टेज झालेत आणि हा सामना देखील अंतिम टप्प्यात आलाय. नाही, रंगणार सामना कारण दोन्ही बाजूला आपण पाहतोय 2 ताकदवर संघ मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतील. बेस्ट वर्सेस बेस्ट हे 2 संघ तुम्हाला खेळताना दिसतात. काल रात्री आपण पाहिलं असाल तर मॅडम षटक टाकत असताना 4 विकेट घेणारा खेळाडू मैदानावरती उतरलाय. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत, रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटम पाठच्या मधनं बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. मी का म्हणतो आमनेर लोणारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक ताकदवान टीम कोण आहेत, तर ते भावाळे ब आणि नानकर. आणि त्यांच्यातील लढाई आज बदलापूरमध्ये, आणि बदलापूर इतिहासासाठीच ओळखला जातो. टप्पा पडला, सॉफ्ट हँड खेळलेत, रन घ्यायचं मानस आहे पण धाडच नाहीये. एक पाऊल जरी पुढे टाकलं विकेट जाण्याचा धोका. जोगेंद्र बॅटिंग ट्रॅकवर, बॉल बाकी आहेत 4, रन बाकी आहेत मैदानावरती 3. मला ना आता प्रेमनाथ 11 मुरबीनं जिंकलेला एक सामना आठवतो. रायगडातून एकच टीम इथे उपस्थित आहे, तेजस मात्रे आणि त्याचा बामणडोंगरी, जे षटक टाकलं होतं नरेश भोईरनं. 6 बॉल 3 ची गरज होती, 3 विकेट्स काढायच्या होत्या, 3 विकेट्स काढून त्यांनी तो सामना जिंकला. पाली खुर्दचं मैदान, बामणडोंगरी 9 बॉल 3 ला मॅच डिफेंड झाली. इथे 12 मध्ये 4, 6 मध्ये 3, 5 मध्ये 3 आणि आता 4 मध्ये 3 बाकी आहेत. आणि याच मैदानाचा इतिहास तुम्हाला सांगतो, 6 मध्ये 1 डिफेंड झाली, रनआउटचा धोका, हो धोका आहे, थ्रो लेट आलाय, स्कोर इज लेवल. आता कंप्लीट झाले त्या ठिकाणी 2, आणि जिकडे विकेट हवी होती नॉन स्ट्रायकर एंडला तिकडे थ्रो आला नाही, आणि म्हणूनच या ठिकाणी आता आपण पाहताय मॅच बरोबरी सुटली आहे. म्हणून सकाळी आलो ना तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगितली, आता पुन्हा एकदा संध्याकाळी सांगतोय, हे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आहे, हे क्रीडांगण संघर्ष करणाऱ्यांच्या प्रेमात पडतं. हे मैदान सहजासहजी कोणालाच विजय देत नाही. या मैदानावरती जो मेहनत करेल तो जिंकणार, जो संघर्ष करणार तो गाजवणार. नगरसेविका चषक 2026 आणि नेक्स्ट मॅच गोरसई आणि त्यांच्या विरुद्ध क्रिकेट विश्वातील एक नामवंत रायगडातील संघ जीवदानी बामणडोंगरी. बट जर इतिहास पलटून पाहिला भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाच्या नावापुढे दहशत दबदबा कायम होतो. हरीश केने, संदेश केनेचा गोरसई इन ऍक्शन. मजा येईल पुढच्या मॅचला. आता या सामन्यानं ना काळजाचा ठाव चुकवलाय. 3 बॉल बाकी आहेत राहुल, 1 धावेची गरज आहे. 3 बॉल 1 धावेची गरज या बाचपदेच. जर नॉस्टाकीवरती जर थ्रो आला असता तर सामना अजून रंगला असता, कारण मग एकच विकेट असती. बरोबर यार.
फुल टॉस बॉल गॅप शॉट सिलेक्शन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि अखेर हा सामना इथे जिंकलाय टीम विधी 11 भावाळे ब संघाने. परंतु आता भावाळे ब संघ देखील म्हणत असेल की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. नो डाऊट ॲट ऑल. एकदा जोरदार टाळ्या नानकर स्वतःसाठीच होऊ द्या, कोणी वाजवेल ते मला माहित नाही, म्हणते तुम्ही जे लढलात ते लाजवाब होतं. एकदा जोरदार टाळ्या टीम गावदेवी नानकर साठी. काय खेळ आहे मैदानावरती. 15 बॉल 4 ची मॅच कुठे आली होती तर 4 बॉल 3 रन वरती. आणि मागचा जो